मुंबईमधील 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल अखेर बंद। स्थानिकांच्या विरोधानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात पूल बंद। पुढील 60 दिवस पुलाचं पाडकाम चालणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार आणि खासदारांची आज मातोश्रीवर बैठक। मनसेसोबतच्या राजकीय युतीबाबत चर्चा होणार का याची उत्सुकता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला वेग। 34 जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचं आरक्षण जाहीर। ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जारी। एससीबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। आरक्षणाचं काय होणार याकडे राज्याचं लक्ष। आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगेंमध्ये जुंपली। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का भुजबळांचा सवाल, तर 50%वरील 10% आरक्षण नको जरांगेंचा पलटवार। कुठल्याही समाजाला नाराज करायचं नाही, जातीय सलोखा राहावा ही सरकारची भूमिका। आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवारांचं विधान। मराठा आंदोलनामधील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा आदेश। 30 सप्टेंबरपर्यंत चार्जशीट दाखल होईल। असे गुन्हे मागे घेतले जाणार। गृह विभागाकडून GR जारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर। 2023 मधील जातीय हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा। 8500 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार। नेपाळमधील नव्या नेतृत्वाचा पेच अखेर संपला। माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की हंगामी पंतप्रधान, तर पुढील 6 महिन्यांमध्ये नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार।